सांबार करण्यासाठी इथे मी 1 वाटीभर तुरीची डाळ घेतलेली आहे. ती आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये घालून 1 ग्लासभर पाणी घालायचं आहे. तसेच त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद देखील घालायची आहे. आता 1 वाटीभर आपल्याला भोपळ्याचे तुकडे यामध्ये घालून त्याच्या कुकरमध्ये ठेवून 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता एक कढई आपण गरम करायला ठेवूयात आणि त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी देऊयात. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला मेथीचे दाणे देखील घालायचे आहेत. आता 7 ते 8 कढीपत्त्याची पानं छान तडतडली की मग यामध्ये 1 कांदा आपल्याला उभा स्लाइस करून घालायचा आहे. कांदा मस्त गोल्डन ब्राऊन असा होत आला की मग यामध्ये 2 चमचे आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. आता ह्या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण कांद्यासोबत ती देखील परतून घेणार आहोत. आता यामध्ये आपल्याला 1 पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घालून घ्यायचा आहे. आता टोमॅटो मस्त 2 ते 3 मिनटं आपण चांगला मऊसर असा शिजवून घेऊयात. मग यामध्ये 1 मोठा चमचा आपल्याला सांबार मसाला घालायचा आहे. तसेच छान कलर येण्यासाठी 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला हे मसाले चांगले मिनिटभर परतून घ्यायचे आहेत. मसाले चांगले परतून झाल्यावर यामध्ये आपण शिजलेली डाळ घालून घेऊयात. डाळ घालून झाल्यानंतर याला अशी मस्त एक उकळी आली की मग यामध्ये आपण 2 चमचे चिंचेचा कोळ घालून घेऊयात. तसेच 1 गुळाचा खडा देखील आपण यामध्ये घालणार आहोत. आता हे सगळं आपण चमच्याने चांगलं हलवून घेऊयात आणि 2 ते 3 मिनटं आपण हे सांबार चांगलं कडकडीत असं उकळून घेऊयात. आणि आता सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आणि हे गरमागरम सांबार सर्व्ह करायचं.